समाजाच्या साखळी उपोषणास वकील संघासह ग्रामीण भागातील समाज बांधवांचा पाठिंबा. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी जालना जिल्हा वकील संघासह इंदेवाडी, जांभवाडी, दरेगाव, सिरसवाडी, गुंडेवाडी येथील मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दर्शवला. शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून आता समाजाचा अंत पाहू नये, नसता उद्या गालबोट लागेल. ठोक आंदोलनाच्या परिस्थितीत गुन्हे दाखल झाल्यास वकील संघातर्फे सर्व केसेस मोफत लढवण्यात येतील, असा निर्धार विधिज्ञांनी याप्रसंगी व्यक्त केला. सरकारने शिंदे समितीला दिलेल्या मुदतवाढीचा यावेळी निषेध करण्यात आला. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजय लाखे पाटील, ज्ञानदेव पायगव्हाणे, प्रशांत वाडेकर पाटील, नारायणराव गजर पाटील, दिनेश फलके, शरद देशमुख, कृष्णा पडूळ, गजानन शिंदे, अशोक पडूळ, विश्वंभर तिरुखे, सुमित पाटील, गणेश शिंदे, डॉ. राजेंद्र आंभोरे, डॉ. संजय जगताप, अशोकराव आगलावे, संदीप ताडगे, जिल्हा वकील संघाचे ॲडव्होकेट राहुल चव्हाण, ॲडव्होकेट किशोर राऊत, रामनगरचे सरपंच ॲडव्होकेट गोपाल मोरे, ॲडव्होकेट बाळासाहेब डाके, प्राध्यापक नरहरी कदम, प्राध्यापक विश्वंभर वडजे, सौ सुषमाताई पायगव्हाणे, विमल सराटे, अंकुश देशमुख, वसंत जगताप, ॲडव्होकेट दत्ता झोल, ॲडव्होकेट शैलेश देशमुख, ॲडव्होकेट जगदीश मदन, ॲडव्होकेट सोपान शेजूळ, ॲडव्होकेट मच्छिंद्र खरात, ॲडव्होकेट विजय भोसले, ॲडव्होकेट राजेंद्र सोळुंके, ॲडव्होकेट विठ्ठल मोरे, ॲडव्होकेट गणेश कड, पंचायत समिती सदस्य जनार्दन चौधरी, अरविंद घनगाव, किशोर शिंदे, परमेश्वर तिरुखे, मनोहर ढगे, बंकट भोसले, श्याम शेळके, अभय मुजमुले, रघुनाथ कदम, उद्धव ढवळे, ज्ञानेश्वर ढवळे, अर्जुन वडसकर, बाबासाहेब गावंडे यांच्यासह जालना शहर आणि ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आरक्षण द्यावं ही आम्ही मागणी करतो. त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. आरक्षण उच्च न्यायालयात असेल किंवा सर्वोच्च न्यायालयात का टिकलं नाही आणि कशामुळे टिकलं नाही हा दोन भाग आहे. लोकसभेमध्ये सर्वप्रथम जसे मागच्या महिन्यामध्ये महिलांसाठी आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं गेलं होतं. जर महाराष्ट्राच्या एवढा मोठा जो म्हणजे महाराष्ट्राशिवाय राष्ट्र चालणार नाही तो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे तशीच परिस्थिती आहे. जर एवढा मराठा वर्ग आर्थिक असेल किंवा आरक्षणासाठी झगडत असेल आणि स्वतः पंतप्रधान हे महाराष्ट्रात येऊन त्याच्याबद्दल साधा शब्द उच्चारत नसेल त्याचा अर्थ दिल्लीला आणि राज्य शासनाला मराठा समाजाची दखल घ्यायची नाही. भविष्यामध्ये मराठा समाज जे काही पाऊल उचलत जिल्हा वकील संघाचा पूर्ण पाठिंबा राहील. यापूर्वी शासनाने जी प्रोटेस्ट दाखल केली आहे ते वकील संघाने मोफत केस चालून या समाजाला न्याय दिलेला आहे. यापुढे जर महिला समाज खरंच पेटला त्याची जबाबदारी ही राज्य शासनाची राहील. आणि मी ह्या इथून आश्वासन करतो मराठा समाजाने काही महिला आईचं दूध केलेलं नाहीये किंवा त्यांच्या तलवारी अजून गजलेला नाहीये. शांतता प्रिय मार्गाने जिथपर्यंत होईल तिथपर्यंत पाहू. जर याच्यानंतर जे काही दंगे करायचे असेल तोडफोड करायची असेल फक्त वकील लोक आम्ही हातात काही घेणार नाही. समाजाला माझी विनंती तुम्ही काही करा तुमच्यासाठी न्याय म्हणून कायदा म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि भविष्यामध्ये मराठा समाजात कोणता अन्याय होणार नाही यासाठी सर्व वकील बांधव एकत्र आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्हा सकळ मराठा समाजाच्या वतीनं आणि जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी साखळी उपोषण चालू. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि सगळ्यांनी शब्द दिला होता की आम्ही 30 दिवसाच्या आत तुम्हाला आरक्षण देऊ. आज जवळपास 44 दिवस झाले व तो आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून कसल्याही प्रकारच्या हालचाली होत नाहीत. आणि दुर्दैवानं जी काही न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कमिटी नेमली त्या कमिटीलाही जवळपास 1 महिन्याची या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे. या दोन्ही गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी बसलेले. या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानुसार
त्यांच्या सूचनानुसार आणि भूमिकांनुसार या ठिकाणी आम्ही चालू ठेवत आहोत. आणि सकळ मराठा समाजाची तीच भूमिका आहे जी मनोज जरांगे पाटलाची आहे की हे आंदोलन मराठा आरक्षण अहिंसक मार्गाने कसल्याही पद्धतीनं जाळपोळ, मारामारी, लाठीचार्ज न करता झालं पाहिजे. आणि तेवढ्याच बाबीसाठी आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला. म्हणून इतर प्रकारे जे काही आंदोलन होत असतील त्याला कसल्याही प्रकारचा पाठिंबा जरांगे पाटील यांचा, आमचा किंवा सकळ मराठा समाजाचा नाही. प्रसिद्धीसाठी किंवा भावनेच्या भरातून जे आंदोलन होते त्यांनाही माझं आव्हान आहे की जर मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि शांतता प्रिय मार्गानं आपण मराठा समाजाचा आरक्षणाचा न्याय लढा लढला पाहिजे आणि आरक्षण पदरात पाडून घेतलं पाहिजे. शिंदे समितीची मुदतवाढ 2 महिन्यासाठी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता आरक्षणाचा विषय हा लांबणीवर गेला असं वाटतं का? नक्कीच राज्य सरकारची जी भूमिका आहे डायरेक्ट न बोलता ते इनडायरेक्ट बोलतात. एकीकडे त्यांनी मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सोडवताना असताना म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी बोलले होते की 30 दिवसामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ. पण त्यांना दिलेले 10 वाढीव दिवस आणि आजचे 4 दिवस 44 दिवस झाले तरीही आता राज्य सरकार आरक्षणासाठी काही बोलवायला तयार नाही. आणखीन वेळ मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भाषा ते करताय. आणि दुसरीकडे मराठा समाजाला कुठेही विश्वासात न घेता त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 2 महिन्याची मुदत वाढ दिली. आणि आता राज्य सरकारमधीलच त्यांचे प्रतिनिधी बोलतायत की जोपर्यंत या कमिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. इनडायरेक्टली एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील किंवा सगळेच या ठिकाणी या आरक्षणामध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका निभावत होते त्या सगळ्यांनी मराठा समाजाची या ठिकाणी घोर फसवणूक केलेली आहे. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. जरांगे पाटील यांनी अन्न, पाणी सर्व काही त्याग केलेला आहे आणि अशात ही 2 महिन्याची मुदत वाढ म्हणजे आंदोलन अजून तीव्र होईल असं वाटतं का? आंदोलन तर नक्कीच तीव्र होईल आणि त्या दृष्टिकोनातून आजच माझ्या माहितीप्रमाणे जालना जिल्ह्यातल्या 80% भागामध्ये सगळ्या प्रकारच्या पुढाऱ्यांना या ठिकाणी बंदी आहे. दर सर्कल वाईज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये आंदोलन चालू आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी जो काही निर्णय घेतला काल, जो सरकारला माहित नव्हता असं नाही, त्यांनी अन्न पाणी त्याग केलेलं आहे आणि तरीही सरकारनं अशी भूमिका घेतलेली आहे. तर त्याचं पर्यवसान आज असं झालेलं आहे की सकाळीच नांदेडमध्ये तिथले जे खासदार आहेत त्यांची गाडी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फोडली. अशाच प्रकार राज्यामध्ये अनेक ठिकाणी होत आहेत. म्हणजे लोकप्रतिनिधी आणि सरकार स्वतःहून मराठा समाजातील तरुणांनी कायदा हातात घेतला पाहिजे अशा पद्धतीची वर्तुळ या ठिकाणी करत आहे आणि त्याला प्रोत्साहन देत आहे. माझं सरकारला आव्हान आहे त्यांनी तातडीनं यासाठी आपली भूमिका ती जाहीर करावी आणि मराठा समाजाला भावनेच्या आहारी जाण्यासाठी या ठिकाणी भाग पाडू.